हा नमस्कार. अंबाजोगाई ठेवीदारांकडून आज आमची अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीची बैठक घेण्यात आलेली आहे. त्या बैठकीमध्ये जे काही मुद्दे आम्ही चर्चिलेले आहेत त्याचा अजेंडा पण आपण ग्रुपवर टाकलेला आहे. हे सर्वांना माहितीसाठी किंवा सर्वांनी ह्याचं बाबतीतलं अनुकरण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. आमच्या आजच्या बैठकीचा थोडक्यात मी ती वृत्तांत मी सांगतो. फक्त ठरावाच्या संदर्भामध्ये जे काही ठराव मंजूर करण्यात आलेले त्या ठरावाच्या संदर्भामध्ये माहिती देतो. मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन व त्यास मंजुरी देणे, कृती समितीने केलेल्या खर्चास मान्यता व निधी हिशोब तपासणे व मंजुरी देणे. तिसरा ठराव होता समितीच्या आर्थिक व्यवहाराचा हिशोब तपासणे व शिल्लक रकमेची नोंद मंजुरी करणे. चौथा ठराव होता नवीन ठेवीदार सभासद यांना मंजुरी देणे किंवा सभासद करून घेणे. जनहित याचिका PIL पुनर्पुष्टी करणे व त्यात याचिका समिती, कायदेशीर समन्वय समिती, अधिकृत प्रतिनिधी नेमणूक समिती या ठरावामध्ये हे विषय घेण्यात आलेले आहेत. ठराव क्रमांक 6 होता तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनुराधा भालेराव CID यांचे वरील निलंबन कारवाईवर तीव्र आंदोलन छेडणे. तपास अधिकारी व संबंधित यंत्रणांना भेटी देणे व भेटी देऊन तपास प्रगतीचा आढावा घेणे व त्याचे नियोजन करणे. 8वा ठराव असा होता केंद्र व राज्य शासनाच्या सक्षम प्राधिकारी नी केलेल्या कारवाईचा आढावा घेणे. ठराव नंबर 9 असा होता व्यावसायिक लिक्विडेटर यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी मागून घेणे व त्यावर दिशा ठरवणे. 10वा ठराव असा होता निष्क्रिय दिरंगाई करणाऱ्या व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलने, निवेदने, कायदेशीर कारवाई याबाबत निर्णय घेणे व आमच्या अंबाजोगाई येथील वसुली दाव्याच्या संदर्भामध्ये टाइम बॉन्डची मर्यादा घालून घेण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जायचं आहे, त्याच्यासाठीची निधी जमा करणे. अशा प्रकारचे आम्ही जवळपास इथं या मीटिंगमध्ये 12 ठराव घेण्यात आलेले. 12 ठराव एकमतानं सर्वांनी मंजूर केलेले आहेत. याच अनुषंगानं आज काल पण आमचे अंबाजोगाई ठेवीदार जी गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये काल जिल्हा न्यायालयामध्ये तारीख होती. त्या तारखेमध्ये मी ग्रुपवर टाकल्याप्रमाणे 9 संचालक मंडळांना इथं हजर करण्यात आलेले होते. त्यामुळं आणि त्या ठिकाणी दोन्ही वकील म्हणजे आरोपीचाही वकील हजर नव्हता आणि अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून जे काही सरकारी वकील आहेत ते हजर होते. परंतु बाकी जी काही कोर्टाला माहिती द्यायला पाहिजे होती ती व्यवस्थित देणं होत नव्हती. त्यामुळं कोर्टानं म्हणजे प्रत्यक्ष मला समक्ष बोलवून त्या बाबतीतली म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटीकडे तुम्ही जे काही हे फक्त गुन्हा 239 म्हणजे गुन्हा नोंद झालेला या शिक्षेच्या पुरता हा गुन्हा आहे, तुमच्या पैशांच्या वसुलीच्या संदर्भात हा गुन्हा नाही किंवा इथं हे प्रकरण चालू नाही. तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा लिक्विडेटर किंवा शासनाने नेमणूक केलेले जे काही प्राधिकारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ते प्रॉपर्टी लिलाव करून ती विक्री करून तुमच्या खात्यामध्ये ते पैसे भरून घेणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपल्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावेत असे माननीय न्यायालयाने सांगितलेले आहे. त्याप्रमाणे न्यायालयाने सक्षम प्राधिकारी नेमणूक झालेली आहे का, लिक्विडेटर कोण आहे, सक्षम प्राधिकारी कोण आहे आणि त्यांची काय परिस्थिती आहे, कुठल्या कोर्टामध्ये किती प्रकरणं दाखल आहेत, आणखीन किती गॅझेट व्हायचे आहेत किंवा त्याला त्याने गॅझेट किंवा प्रसिद्धी करण्याचा जी काही प्रोसेस आहे ती किती राहिलेली आहेत या संदर्भात सांगितलेलं आहे. पण त्यामध्ये सुरेश कुट्टेनं आणि अर्चना कुट्टेनं सुद्धा कोर्टाला सदरची माहिती देण्यासाठी किंवा मागणी करण्यासाठी त्यांनी क्लिअरन्स केलं होतं. तर त्याप्रमाणे त्यांनी पण माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये ते सुरेश कुट्टे यांनी कोर्टाला असं सांगितलं की 298 प्रॉपर्टीज माझ्या ह्या CID खात्यानं सील केलेल्या आहेत आणि EDनं जवळपास 3300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी माझी जप्त केलेली आहे. हे सगळं फेक आणि चुकीचं बोलत होते. तर त्याच्यासाठी आपण अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून आपण ती व्यवस्थित कोर्टाला माहिती दिलेली आहे की 250 प्रॉपर्टीचा ते लिलावासाठी किंवा अटॅचमेंट करण्यासाठी नोटिफिकेशनसाठी 250 प्रॉपर्टी दाखल केलेल्या आहेत. पैकी 2 नोटिफिकेशन झालेल्या प्रॉपर्टी 107 प्रॉपर्टी आहेत आणि त्या 107 प्रॉपर्टीची किंमत 58 कोटी रुपये फक्त दाखल केलेली आहे. मात्र सुरेश कुट्टे यांनी ते माझे की जवळपास हजारो कोटीची 10,000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं त्यानं माझं सांगितलं. कोर्टालाही सांगितलं की कसं सांगितलं की ह्याने EDनं
3300 कोटी रुपयाची जप्त केलेली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेने 1400 कोटी रुपयाची जप्त केलेली आहे आणि CID कडून त्यांचे काही आणखीन अशी वेगळी काहीतरी आकडे असे त्यानं फेक आकडे सांगितले आणि त्यामुळं माझी एवढी मोठ्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळं माझ्या प्रॉपर्टीमधून या लोकांचे 1 ना 1 रुपये द्यावा, ती विक्री करावी आणि ते पैसे त्यांना देऊन टाकावेत आणि मला मात्र कोर्टात जेलमध्ये ठेवू नये अशा प्रकारचं त्यानं ते स्वतःहून कोर्टाला विनंती केली आणि त्याप्रमाणे अर्चनानं बी याच बाबीमध्ये याच मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांना सर्व माहिती दिली. परंतु आपण आपल्याकडून स्वतः मी बोलल्यामुळं ह्यांना माननीय न्यायाधीशांना ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की 6000 कोटी प्रॉपर्टी हे 18 मार्च 2025 मध्ये 80 प्रॉपर्टीची किंमत सांगितली होती. मात्र ती त्याच्यामध्ये भर टाकून म्हणजे 27 प्रॉपर्टीची भर टाकून म्हणजे 107 प्रॉपर्टीची किंमत फक्त 58 कोटी रुपये आहे. हे जे बोललेले आहे ते फेक आहे असं मी त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं तरीही कोर्टानं एक सांगितलं की हा विषय या विषयाच्या संदर्भातला नाही, त्यामुळं तुम्ही तिकडं कंपेटंट ऑथॉरिटीकडं किंवा MPIDचा जो कोणी सक्षम प्राधिकारी आहे किंवा डेप्युटी कलेक्टर आहे त्यांच्या मार्फत किंवा कलेक्टर पुढं तिथं उपोषण तुम्हाला जे काही करता येते ते रितसर कायदेशीर आंदोलने किंवा निवेदनं किंवा त्यांचा पाठपुरावा करून तुम्ही तुमच्या पैसे जमा करून घेण्याचा प्रयत्न करावेत असं माननीय न्यायालयानं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मागच्या मीटिंगला किंवा मागच्या तारखेला सुद्धा मुंबईचा एक त्यांचा संबंधित काय म्हणाल त्याला ते डीलर एक चापशी नावाचा आलेला होता. त्यानंही आम्हाला आश्वासन त्या दिवशी दिलं होतं किंवा मी तुमच्या ठेवीदारांचे पैसे मी देण्याचा प्रयत्न करायलेलो आहे. माझं डीलच्या प्रकरणात असं माझं कुठंतरी चालू आहे आणि त्यामुळं काही कालावधीत थोडक्याच कालावधीत त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे अशा प्रकारचे त्यानं सांगितलं होतं. पण मी आमच्याही ठेवीदारांना आणि त्याचंही मलाही काही अंशी बरेचशा अंशी मला ते म्हणणं त्याचं पटलं, परंतु ते जोपर्यंत आपले पैसे देत नाहीत तोपर्यंत त्यांचं काही खरं एक नाही. त्यामुळं आपल्या पद्धतीनं आपण सक्षमपणे राहणं आवश्यक आहे. याचप्रमाणे जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्या चर्चेमध्ये सुद्धा आमचं आज फायनल असं झालेलं आहे की अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून केंद्रीय कार्यकारिणीवर 4 लोकांची जास्तीत जास्त नेमणूक करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. हाच प्रस्ताव मी केंद्रीय कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये आता ह्या जे पुढच्या येणाऱ्या आहे त्या मीटिंगमध्ये मी ते ठेवणार आहे. त्याप्रमाणे आमचे जे काही अंबाजोगाईमधून जे ठेवीदार प्रतिनिधी म्हणून जाणार आहेत त्यांचे तिथं शिफारस करून त्या 14 जणांच्या बाबतीमध्ये शिफारस करून त्यांचे नावं मी त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खाते हे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी काढण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत आणि त्याप्रमाणे माझी ती सर्व ठेवीदारांबरोबर चर्चा करून कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहेत. त्याप्रमाणे आम्ही ते ठराव कसा लिहायचा काय नाही तेही त्याच्याबद्दलची टोटली माहिती दिलेली आहे. तर या जनहित याचिकेमध्ये जी काही त्या जनहित याचिकेच्या संदर्भात जी माहिती आहे ती मी ग्रुपवर सविस्तर व्यवस्थित मुद्देनी आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी आणि कायदेशीर योग्य असलेलीच माहिती मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती सर्व ठेवीदारांनी ती वाचावी जेणेकरून तुम्हालाही त्याच्यामधली गमक असं लक्षात येईल आणि तुमचे पैसे जास्तीत जास्त लवकरात लवकर कसे घेता येतील याच्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करता येतील आणि करावेत याच्यासाठी आहे. आपण जे काही प्रत्येक ठेवीदारांनी जो कोणी खातेदार असेल त्याने या जनहित याचिकेसाठी 2000 रुपये फीस द्यावी अशी ठरलेली आहे आणि याप्रमाणे आज सुद्धा आमच्या बैठकीमध्ये निर्णय असा झालेला आहे किंवा जे केंद्रीय कार्यकारिणीनं जे काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आपण सगळेजण मिळून त्याच्यामध्ये सहभागी होऊ अशी त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवण्याचं एक प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळं अंबाजोगाईकडून कुठल्याही बाबीमध्ये पाठीमागं सरकारची अशी भूमिका नाही. हा एकजूट एक संघ असा ठेवीदारांचा एक मंच अंबाजोगाईच्या बाबतीमध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळं सर्वांनी अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून जे काही प्रयत्न होत आहेत त्याप्रमाणे आपल्याही स्तरावरून करण्याचा आपण प्रयत्न करावा अशी माझी आपणाला टोटली विनंती आहे आणि याच दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला बाईट दिलेली आहे आणि इथून पुढं सगळ्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन एकसंघपणे एकमुखी आपला हा ठेवीदारांचा मंच एक प्रभावी शक्तिशाली निर्णायक असा मंच तयार करून आपण आपल्या जे काही ठेवी गुंतलेल्या आहेत त्या गुंतलेल्या वापस घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्याला घरी बसून कोणीही पैसे आणून देणार नाही. प्रत्येकानं डोक्यातून विषय काढून टाकावा की यांचे पैसे मिळाल्यानंतर माझे पैसे मिळतील हा विषय येणार नाही. प्रत्येकजण त्या गोष्टीवरच आता सध्या अभ्यास करत आहेत किंवा हे जे कोणी कार्यरत आहेत यांचे कसे अगोदर पैसे मिळतील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि हे सुद्धा काल कोर्टामध्ये सुद्धा हा विषय झालेला आहे. सरकारी वकील झाला, त्या अदर आरोपींचा वकील झाला, आरोपीकडून ही भाषा वापरली गेली, ठेवीदार
ठेवीदारांकडून ही भाषा वापरली गेली की जे कोणी कार्यरत आहे, ज्यांना खरोखरी अडचण आहे, ज्यांना पैशाशिवाय त्यांच्या ठेवीतल्या पैसा वाचून ह्यांचं प्रत्येक गोष्ट नडायला लागलेली आहे, त्या लोकांना त्यांचे पैसे देणं बंधनकारक अगोदर आहेत. बाकीच्यांचे नंतर दिले तरी चालतील. त्यामुळं ही बाब आपल्यावर अन्यायकारक होऊ नये याच्यासाठी सर्वांनी संघटित होणं आवश्यक आहे. म्हणूनच जास्तीत जास्त संख्येनं जनहित याचिकेमध्ये सर्वांनी यावं अशी आपल्याला टोटली विनंती अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांतर्फे एकदा परत आणखीन सर्व ठेवीदारांचा संघटित होण्यासाठीचा मी परत आणखीन एक आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ठेवीदार, जय ठेवीदार.